धनगर मुलीचं वक्तव्य बळजबरीने घेतलं आहे, भाजपाचे आमदार पडळकर यांचा दावा। टिपूच्या कौतुकाचा महासभेत विरोध, मालेगाव मनपाची महासभा विरोधानं दणाणली। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रथमच केला खुलासा। सत्तेसोबत ठाकरेंचा सुसंवाद सुरूच, एकनाथ शिंदेंच्या घरी पोहोचले राज ठाकरे। कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीनंतर संबंध सुधारले। विम्यासाठी सुमित कपूरनं ठरवून घडवला अपघात, आमदार रोहित पवार यांचा दावा। ब्लॅक बॉक्स जळाला हे सांगायला 17 दिवस का लागले, तपास यंत्रणांच्या कामावर अमोल मिटकरी संतापले। आक्षेपाची उत्तर भाजपाचे ट्रोल का देतायत, आमदार रोहित पवार यांचा थेट सवाल। विमान दुर्घटनेला विमान कंपनी जबाबदार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचा थेट आरोप। बुलढाण्याच्या खामगावमध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा, दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याची माहिती। राड्यानंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा खारगे समितीचा अहवाल रात्री मिळाला। समितीच्या अहवालानुसार कारवाई करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसारमाध्यमांना माहिती। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांची वर्णी। राज्यसभेची निवडणूक जाहीर, एकूण 37 जागांसाठी होणार निवडणूक। 16 मार्च मतदान आणि निकालही लागणार। आणि मेलरी रोडला ब्रिज कँडी रहिवाशांचा विरोध, जय हो गाण्यामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण वाढलं। परिसरातील 650 रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र।